येऊ लागती माघारे मृत्यू लोकांना म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती इंद्राला त्याचं पुण्य संपलं की त्याच्या पदाचा राजीनामा देऊन मागे जावं लागतं. एक थोडं जाणकार तुम्ही ऐकणारे आपण उदाहरण सांगतो. एकदा काय झालं मंडळी, प्रके आत्रे नाव तुम्ही ऐकलं असेल, प्रल्हाद केशव आत्रे. ते प्रके आत्रे एकदा मंत्रालय फिरायला गेले. मंत्रालय फिरत असताना समोरून एक मंत्र्याचा ताप आला आणि त्या आत्रेने मंत्र्याला नमस्कार करायचं सोडून दिलं आणि त्या पोलिसालाच नमस्कार केला. मंत्र्याचे सिक्युरिटी करता जे उभे त्यालाच नमस्कार केला. मंत्र्याला राग आला. मंत्री म्हटले, आत्रे मंत्री मी, तुम्ही या पोलिसाला नमस्कार केला, मला का केला नाही? आत्रेने उत्तर दिलं. म्हटले, साहेब नमस्कार तुम्हाला केला असता हो, पण तुम्ही फक्त इथं 5 वर्ष झाले का गोइंग टू अंतर्वेदी तुम्हाला विचारायचं कोणी इथं, पण हा पोलीस इथं कायमचा आहे. मग मी तुम्हाला विचारतो, कधी मध्ये राहिलेल्या देवाला नमस्कार केलेला चांगला का कायम स्वरूपी राहिलेल्या देवाला नमस्कार केलेला चांगला? बोला बोला बोला. कायमच्या देवाला. इंद्र चंद्र महेंद्र धर्मेंद्र आपला तो नाही, म्हणजे हे कधी मध्ये राहणारे देव आहे. पण विटेवरचा मालक हा कधी मध्ये राहणारा देव नाही. हा कालही होता, हा आजही आहे आणि हा उद्याही राहणार. हे नोहे आज कालीचे युगा 28चे हा केलेला नाही, हा कुणी चिरा करून घडवलेला नाही, हा मूळचा आहे. हा थेट तिथून निघाला आणि इथे आला. नाही घडविला नाही वैतविला स्वतःचाच देव आहे. नामदेवराय एका ठिकाणी वर्णन करतात, याला कुणाच्या आधाराची गरज नाही. नामदेवराय सांगतात, प्रत्यक्ष परब्रह्म उभे विटेवरी, उभे विटेवरी. बाकीचे देव ह्या देवा पुढे त्यांची काही चालत नाही. बाकीचे देव अशी इनामदारीने येणार, गप कुमाने याच्या पुढे उभे राहणार. हा असा स्वयंभू देव आहे. अहो आत्ता पाठीमागे आषाढी वारीचा महोत्सव झाला. आषाढी वारीला नुसती माणसंच रांगा लावून दर्शन घेतात, यात नवल नाही. आषाढी वारीला आपण दर्शन बारीला उभं राहतो, याच्यात नवल नाही माय बाप. आषाढी वारीला दर्शन घेण्याकरता सपी तपी ऋषी मुनी साधू संन्यासी सनकादिक सनत कुमार सनक हे सगळे देव दर वर्षी आषाढीला येतात आणि वशीला लावून दर्शन घेतात. नाही नाही, मग रांगा करून रांगेने वाळवंटापासून
देवाचा आहे देव. हा झालेला देव. बाकीच्या देवाला शास्त्र पुराण मानतात की न मानतात मला माहित नाही. बाकीच्या देवांना शास्त्र पुराणाचा आधार आहे की नाही आहे मला माहित नाही. पण ह्या देवाकरता 4 वेद 6 शास्त्र शास्त्र पुराण अनुवाद ते तुझा गोंधळ. 88 सहस्र ऋषी देवता तिष्ठती हो. सगळ्या देवांचा आधार असलेला हा देव एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणे कटी हो. असा आनंद आहे या देवाकडे. एका ठिकाणी संदीप भाऊ नवरात्रात कीर्तन रंगात आलं. त्या कीर्तनात मी असं म्हटलं एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो. माझ्या पुढे एक माणूस बसलो होता अमोल महाराज तो भरायला लागला घुमायला. त्याच्या अंगात आलं तर मी कीर्तन सोडलं असं पुढे गेलो त्याला मिठी मारली. त्याला मिठी मारलं तो मला म्हणला हे बाबा हे अरे खिसा सोड बिड्या 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 मोडतील मला खिसा सोड. आता काय करावं. ह्या देवाची अशी अडचण नाही. हा देव तुम्हाला त्रास देत नाही. हा देव तुम्हाला 5 गुरुवारच्या खेट्या करायला लावत नाही. ह्या देवाला सरमाचं ताट डीपीचं खाण सफेद लिंबू असलं याला काही चालत नाही. हा 5 गुरुवार वगैरे अमावस्या पौर्णिमा मागत नाही. याची फक्त एवढी एकच अट आहे काय आषाढी कार्तिकी विसरू नका अडचण आहे या देवाची. काय सांगू ह्या देवाकडे जात असताना मोठेपणाचा आव आणून अजिबात जाऊ नका. मी बोलले मोठा जपीन तपीन ऋषी साधू मुनींना आपले लय मोठं काम थप्पीनं पडेल याच्याकडे. थप्पीनं हिमालयात कित्येक महात्मे अजून तप करत आहेत त्यांच्या ध्यानात सुद्धा हा आलेला नाही.
मोठेपणाचा आव आणून याच्याकडे जाऊ नका. हा तुम्हाला आत घेणार नाही. जायचंच असेल याच्याकडे तर लहान होऊन जा. हा पटकन तुम्हाला जवळ घेईल. एक वाक्य तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे. हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मग घेऊन साखर खाल्लेलं कधी चांगला. समजा आता हे विनेकरी अण्णा आहे. या अण्णांना जर मी सांगितलं अण्णा हे समोर जे लहान पोरग दिसतंय त्याला तुम्ही उचलून घ्या का नाही तुम्ही उचलून लगेच घ्या. आणि तुम्हाला जर म्हणलं घ्यावर मला उचलून घेणार का. लहानपणात जेवढा आनंद आहे तेवढा आनंद मोठेपणात नाही. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे बरे 10 कोट्याचे जिने. लहान होऊन तुम्ही याच्याकडे जा. हा नक्की तुम्हाला जवळ घेईल. लहान होऊन जा म्हणजे नेमकं काय करावं महाराज. लहान होऊन जा म्हणजे याच्याशी काहीतरी संबंध जोडा. याच्याशी काहीतरी नातं जोडा. हा नक्की तुम्हाला जवळ घेईल. का संबंध जोडल्याचा काय परिणाम आहे. संबंध जोडल्यामुळे कसाही माणूस राहतो आकळला जातो. कसा उदाहरण सांगतो. टाळी वाजून भजन करा विठ्ठल. आंतरवेलीवरनं वणीवरून एक बस आली पिंपळगावला जाय. आंतरवेलीचा एक जुना म्हातारा माणूस फाट्यावर जाऊन भरायला बस मध्ये बस थोडीशी अशी पुढे गेली मुखेडच्या अलीकडे. बसवाल्यानं ती गाडी उभी केली. बस उभी केल्यावर ते म्हातारा जरा टेन्शन मध्ये होतो. तापेल गरम माणूस होता तो. म्हणून साहजिकच आंतरवेलीचा होता ऐका. आणि गरम माणूस एकदम तापलेला माणूस गाडी उभी राहिली. त्या बाबाचं डोकं फिरलं. अरे काय बस उभी राहील. कंडक्टरने सांगितलं अहो बाबा कुणीतरी पोरग येऊन त्या मोटरसायकलचं येऊन त्या बसला धडकलं कट मारता म्हणून गाडी उभी राहिली. मात्र सीटवर बसले काय जमाना आला. कुणी काही गाड्या चालू त्या पोरं वाऱ्यासारखे वाटायला पाहिजे. आई बापाचंच काम आहे. आई बापाचंच चुकत. पोराला घरात ठेवलं पाहिजे. व्यवस्थित पोराकडे चांगल्या गाड्या दिल्या पाहिजे. नसल गाडी चालवते तर गाडी द्यायचं काय काम होतं. म्हणून रागा वैतागानं मात्र काठी टिकीट गाडीच्या खाली आलं. आणि बसच्या अलीकडून म्हाताऱ्याला मोटरसायकल दिसली. म्हाताऱ्यानं पाहिजे अरे गाडी तर आपलीच दिसती घरचीच गाडी. मग म्हातारा पुढे आले. म्हाताऱ्यानं पाहिलं पोऱ्याचाच हात मोडीले. म्हातारा म्हणतो भाऊ कुठं लागले दादा तुला त्याचं लागले म्हणजे पा 1 मिनिटा अगोदर जो म्हातारा वैताग करत होता संबंध निघाल्यामुळे भाऊन दादा करायला लागला. हे बी नाही कळत. अजून पुढचा 1 मिनिटाचा दृष्टांत ऐका. एक मुलगी स्टँड वरनं घराकडे यायला निघाली आणि एक पोरगा तिचा पाठलाग करत होता. पोरीनं पाहिला हा माझा पाठलाग करू राहिला. ती पोरगी थोडीशी घाबरली आणि घाई बसमध्ये बसली. अहो तो पोरगा त्याच बसमध्ये बसला. ती पोरगी घाबरतच होती तर ती बस गावाच्या स्टँडवर येऊन उभी राहिली आणि पोरगी गाडीतून खाली उतरली. अहो ती पोरगी तिथंच उतरली. धर्क करत करत ती पोरगी मळ्यात घर होतं तिचं घराच्या दिशेने येत राहिली. पोरगा तिच्या मागच घराकडे आला आणि त्या पोरीने बरोबर घराजवळ आली. दरवाजापर्यंत माग पाहिलं तर तो पोरगा आलेला. आणि मग घर आल्यामुळे त्या पोरीला थोडी हिंमत आली. माग ओळून तिने सांगितलं चप्पल हातात घेतली. मूर्खा आई बहीण नाही का तुला. माझा पाठलाग करत इथपर्यंत आला. अशी चप्पल त्या पोराच्या वास होणार. तेवढ्या त्या पोरीच्या आईने मागून दरवाजा उघडला आणि तिनं थेट त्या पोराकडे पाहिलं आणि त्या पोरीच्या आईने म्हणलं दादा कधी आला रे तू पुण्याहून. चप्पल त्या पोरीच्या हातात तिनं आई का पाहायची त्या पोरा का पाहायची. दादा म्हणून राहिली. अगं आई हा दादा कसा. आणि मग त्या आईने सांगितलं अगं हा तुझा मावस भाऊ दुसरीला होता तसा पुण्याला शिकायला टाकला. एवढ्या दिवसातून आता घरी आला. काय मिठी मारली भाऊ आला. हे सगळं कशामुळे संबंध जोडल्यामुळे नातं जोडल्यामुळे. देवाकडे जपी तपी ऋषी मुनी साधू संन्यासी यांची रांग भरपूर आहे. पण याच्याकडे संबंध जोडून जा. जपी तपी ऋषी मुनी साधू संन्यासी यांच्या ध्यानात न येणारा देव पण संबंध जोडल्यामुळे तोच देव. वैनी उघडा दार वैनी उघडा दार
जोडणार देव, पण संबंध जोडल्यामुळे आवाज यायला वहिनी 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 मी आले, वहिनी दार उघडा, वहिनी मी आले, हे का का घडलं? संबंध जोडल्यामुळे. अजून सांगू तुम्हाला, माय द्रौपदीला जेव्हा भर सभेमध्ये आणण्यात आलं तेव्हा द्रौपदीला कळालं की हे आपले सगळे माणसं आपलेच आहे, ते आपल्याला वाचवतील, द्रोणाचार्य आपलेच वाचवतील. देव गेला नाही. हे कृपाचार्य पितामह भीष्म आपलेच वाचवतील, देव गेला नाही. 5 वाघासारखे पती मला वाचवतील, देव गेला. देवानं पाहिला आहे याला हिचे पती वाचवणारे, मी तरी कशाला जाऊ. पण जेव्हा द्रौपदीला कळालं यातलं कोणीच आपलं काम करणार नाही, हातातलं वस्त्र सोडलं आणि देवाशी नातं जोडलं. कोठे गुंतलासी तारके करया, कोठे गुंतलासी तारके करया, खेळकात कयालाई गेला, ओ खेळकात सख्यात्वाचं नातं जोडलं आणि त्या द्रौपदी करता देव एवढा जोरात निघाला, डबल टाप लावला देवानं गाडीला आणि डायरेक्ट त्वरा झाली, गरुडा टाकी येले मागे द्रौपदीच्या लागेणार आहे. गाडी सुद्धा देवानं मागे टाकली, द्रौपदी करता आधी हजर झाला. का? सखया म्हटलं ना, सख्यात्वाचं नातं म्हणून देवाला नातं जोडत देव येईल. सगळ्या संतांनी देवाशी नातं जोडलं. विठ्ठल माय बाप चोरता, विठ्ठल विठ्ठल भगिनी, सगळे नाते जोडले. सगळ्या संतांनी देवाला काही ना काही नातं जोडलं. पण या सगळ्या संतात जनाबाई जरा चॅप्टर निघाले. जनाबाईने पाहिलं, बाप म्हणण्यापेक्षा, चुलता म्हणण्यापेक्षा, भाऊ म्हणण्यापेक्षा सगळ्या नात्यांमध्ये श्रेष्ठ नातं जर कुठलं असेल तर ते माय आणि लेकीच. म्हणून जनाबाईने पाहिलं, आपण जर याला आई म्हणून आवाज दिला तर हा यायला वेळ करणार नाही. म्हणून प्रस्तुत अभंगात जनाबाई लेक झाल्या आणि विटेवरच्या देवाला आई केलं ना आवाज दिला. आवाज द्यायचा म्हटल्यावर असं जोरातच दिला पाहिजे. येते असा आवाज आहे मोठ्याने, अगं विठाबाई तू ये. जनाबाईने आवाज द्यावा आणि मग विठाबाईने यावं. गंमत आहे का,
आजच्या अभंगात जनाबाई त्या देवाला आई म्हटल्या. अहो हे साधू संत देवाला नुसतं आईच म्हणून एवढ्यावर थांबल्या असं नाही हो. मनात आलं ते तोंड सुख साधू संतांनी देव जे मनात आलं ते आलं म्हटले. मला सांगा माणसानं सगळं करावं पण कधीच रंगावरून कोण लाटी उचू नये ना. खरं रंगावरून कधी कोण लाटी उचू नये. एखाद्याला गोरं म्हटलं तर त्या बिचाराला काही वाटत नाही पण एखाद्याला जर किती वाईट वाटत त्यात आपण काय काळा आहे राव तू. भगवान परमात्म्याला साधू संतांनी रंगावरून दिवसलाय. काळा आहे तू, काळा रंग आहे तुझा, नुसता काळा नाही. महाराज सांगतात ताईचाचे काळा अनादि थोडा चिंतनाचा विषय आहे. सांगू एक मिनिटात. सगळं देवाच्या हातात होत. बाबाजी बाबा देवाने ठरवलं असं तर स्वतःला गोरा रंग सुद्धा घेतला पण देवाने स्वतःला काळाच रंग का बरं घेतला. एक चिंतनाचा विषय आहे का. पाश्चिमात्य देशामध्ये काही असे देश आहे संदीप भूकचित मागच्या काळात काळ्या रंगावर मतदानाला सुद्धा बंदी आणली होती. म्हणजे जो काळ्या रंगाचा असावा त्याला मतदान सुद्धा काही देशामध्ये धिक्कार अधिकार त्याला लोटलं होतं, दूर केलं होतं. असा काळा वर्ण देवाने का धारण केला तर भगवान परमात्म्याने त्याच्या पाठीमागचं कारण आहे. समाजामध्ये सर्वात पिछडा रंग जर कुठला असेल तर तो काळा रंग आहे. अरे गोरे तर सगळेच होतात, गोरा रंग तर सगळ्यांनाच मिळतो पण ज्याला कुठलाच रंग नाही तो काळा होतो. भगवान परमात्म्याने सांगितलं काळजी करायचं काम नाही. ज्याला काळा रंग मिळाला त्यांना अभिमानाने लोकांना सांगायचं जो माझा रंग आहे ना तोच विटेवरच्या मालकाचा रंग आहे. म्हणून ठायेचाचे काळा म्हणून देवानं काळा रंग आपल्याकडे घेतला की कुणी नाव ठेवायला नको तू काळ्या रंगाचा आहे म्हणून. जो काळ्या रंगाचा असो त्यांना सांगायचं विटेवरच्या मालकाचा माझा रंग एकच आहे. म्हणून देवाला काळा म्हटलं. काही ठिकाणी नुसतं काळा नाही हो, काही ठिकाणी याला चोर म्हटलं. चोर ना चोर, या देवाला चोर म्हटलं. बरं हा चोर असा बोरटा चोर नाही. फ्यूज चोर, वायरी चोर, स्क्रूड्रायव्हर चोर, लोकांच्या मोटरसायकलीची त्या वाटोप्या चोर, कीर्तनकाराच्या पाकिटातून 500 चोर. आता हा नवा चोर आला, नवीन चोर जन्माला आला. आता असा असा साधा सुद्धा असा लोकल चोर नाही हा. नामदेवराय सांगतात त्याची प्रसिद्धी फार आहे. हा प्रसिद्ध चोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी धरिला अवतार, भक्त पुंडलिकासाठी याला चोर म्हटलं. याला काही ठिकाणी भूत म्हटलं. भूत पंढरीचे भूत काही ठिकाणी याला भूत म्हटलं, काही ठिकाणी याला चोर म्हटलं, काही ठिकाणी याला भामट म्हटलं, काही ठिकाणी याला आई म्हटलं. तुकोबाराय सांगतात याला तुम्ही काही म्हणा, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. तुम्ही याला आई म्हणा, बाप म्हणा, चुलता म्हणा, काही म्हणा, ते याला फिट्ट बसतं. पण जनाबाईने सर्वोच्च कळस गाठला आणि आई म्हणून आवाज दिला, आई तू ये पण येताना तू एकटी येऊ नको. काय काय सोबत आण त्याची यादी भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा.
माणसं जगता जगता मरून जातात. काही काही ना गेल्यावर सुद्धा असे हार मिळत नाही. जिवंतपणे समाज आमच्या गळ्यात हार घालतो, कारण आम्ही ते विठाईचे लेकर आहे म्हणून जगाबाईतील आवाज येतात. अगं आई, तू येताना एकटी येऊ नको. जी भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा आहे, तिला घेऊन तू सोबत ये. वेळ आपल्याकडे फार मौल्यवान बाकी आहे. शेवटच्या 12-13 मिनिटाचं मी सोनं करणार आहे आणि थांबणार आहे. तत्पूर्वी माझी अपेक्षा आहे की चौकदारांनी माझ्या जवळ यावं. आपल्या सगळ्यांच्या कल्याणार्थ देवाने पंढरपूरला चंद्रभागा निर्माण केली. भीमा आणि चंद्रभागा ही एकाच नद्यांचे दोन नाव आहेत. भीमा येतीच आणि चंद्रभागा येतीच. त्या भीमेचा उगम भीमा उगमी भीमाशंकर, भीमा उगमी भीमाशंकर. त्या भीमेचा उगम भीमाशंकरला भगवान महादेवाच्या आद्य ज्योतिर्लिंगापासून झाला आणि जी पुढे पंढरपुरापर्यंत येऊन थांबली. पण पंढरपुराजवळ येऊन चंद्राच्या आकारासारखा ओळसा पाडल्यामुळे चंद्रभागा हे एक तिचं नाव. दुसरं, चंद्राला क्षयरोग झाला, चंद्राच्या अंगावर छिद्र पडली. ते छिद्र झालेला रोग घालवण्याकरता चंद्रदेव ते चंद्र पंढरपूरला आले आणि पंढरपूरला येऊन लोहदंड नावाचं तीर्थ आहे. पुंडलिकरायाच्या मंदिरापासून असं खाली आहे, पण ते आता ते खालचं धरण झाल्यामुळे ते टाकं काय ते कुंड आता दिसत नाही. त्या लोहदंडावरती आले, चंद्रदेवाने साधना केली. कालांतराने चंद्राच्या अंगावरची भग छिद्र बरे झाले, चंद्राचा आजार गेला आणि म्हणून तिला नाव पडलं चंद्रभागा. ही चंद्रभागा आपल्या कल्याणाकरता आली. एवढा अधिकार आहे त्या चंद्रभागेचा. कधी गेलात पंढरपूरला, नाही चंद्रभागे स्नान करता आलं, पण नुसती चंद्रभागा माता डोळ्याने जरी पाहिली, अवघीच तीर्थे गडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली. नुसती चंद्रभागा डोळ्याने पाहिली तरी जगात बी सगळे तीर्थ घडतात. म्हणून अवश्य एकदा चंद्रभागा डोळ्याने पहा. खाली आलीची चंद्रभागा नाही म्हणून राहिलो मी, पंढरपूरची.
पंढरपूरची चंद्रभागा पहिली का सगळे तीर्थ काढतात. एवढे तीर्थ जवळे असता पै समर्थ, असं वजनदार चंद्रभागा नावाचं तीर्थ. काय काय लोक चंद्रभागेत सुद्धा कप गुमान जाती नाही. यंदाच्या आषाढी वारीला ना आमच्या दोन डोळ्यासमोर असे आम्ही 2-4 महाराज लोक स्नान करायला गेलो. आणि आमच्या डोळ्यासमोर एका माणसाने अशी डुबकी मारली. आणि ती डुबकी मारल्याबरोबर त्याच्या गळ्यात ती माळ अशी वाहून जायला. मी म्हणलं माळ चालली तुमची, माळ धरा माळ. ते म्हणले नाही, पांडुरंगाची जी इच्छा दिसते का माझी माळ वाहून जावं. अशी माय चंद्रभागा स्नाने पावन जगा करीत असे. पूजनीय प्रातस्मरणे वैकुंठ असे रंगनाथ गुरुजी परभणीकर. गुरुजींना त्यांच्या एका जवळच्या शिष्याने प्रश्न विचारला. म्हणे गुरुजी एक प्रश्न विचारतो. म्हणे काय, जगात सर्वात पवित्र पाणी कुठल्या नदीचं? पवित्र पाणी जगात कोणत्या नदीचं आहे? गुरुजींनी उत्तर दिलं, जगात सर्वात पवित्र पाणी गंगेचं. तो शिष्य म्हणला, प्रश्न पंढरपुरात विचारला, नाव तुम्ही चंद्रभागेचं म्हणाल घ्याल असं मला वाटलं होतं, तुम्ही गंगेचं का नाव घेतलं? गुरुजींनी उत्तर दिले, बाळा प्रश्न पाण्याचा विचारला म्हणून नाव गंगेचं घेतलं. चंद्रभागेत पाणी नाही, अमृत वाहत. चंद्रभागा ही अमृत वाहणारी नदी आहे. नामदेवराय सांगतात, पुण्य पावन विमा दक्षिण वाहिनी अमृत संजीवनी पुण्य राशी. अशी माय चंद्रभागा आपल्याला मिळाली. तिथं जा, एकदा तिच्यावर डुबकी मारा, एकदा तिथं जाऊन स्नान करा, मग तिची ताकद आपल्याला कळते. यंदाच्या आषाढी वारीला सहज मनात दर्शन बारेला उभं राहता राहता विचार आला. तो विचार आल्याबरोबर सर्व दिशा अंगाला काटा आला. पांडुरंगाच्या मंदिराच्या अलीकडे त्या शिरोळकर महाराजांच्या वाड्याच्या मठाच्या पाठीमागून अशी लांब दर्शनबारी होती. तिथून सगळ्या चंद्रभागेची गर्दी दिसायची. वास्तव आहे का, त्या चंद्रभागेवर स्नान करणारे पुरुष आणि स्त्री एकमेकाला त्यांची ओळख नव्हती. बाहेर कोण कुठला होता, कोण कुठला होता, पण शेजारी शेजारी कपडे काढलेले असायचे आणि स्नानाला मध्ये गेलेले असायचे. पण अंतकरणात यात कचे सुद्धा विकार जन्माला येऊ दिला नाही. ही चंद्रभागेची ताकद आहे माया. असं स्थळ जगात दुसरं कुठलं नाही. म्हणून भीमाने चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, येतो क्या असे तत्वाबा यावे, माझे रंगणी नाचावे. या गोष्टी या चंद्रभागा भीमा तू घेऊन एवढ्या लव्या जमास तू ये. अहो जनाबाई तुम्ही त्या आईला बोलवता तरी कसा करता? जनाबाई सांगतात, मी जना आहे, मी जनिया आहे, की मी माझी ओळख विसरावी. एका वरांगणीची कन्या जशी त्याच्या पायावर समर्पित झाली, तिने तिचं आयुष्य जसं देवाच्या पायावर जाऊन तदाकार केलं, तसा माझाही रंग तुझ्या गुणामध्ये विरघळावा याच्या करता तू ये. हा भाव शेवट. माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी. मी माझी ओळख विसरावी आणि देवा मी तुझ्या रंगाला प्राप्त व्हावं याच्या करता तू ये. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. यथामती यथावकाश. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे अल्पशा वेळेमध्ये चिंतन मांडू जाण्याचा प्रयत्न केला. काही अपशब्द निघाले असतील, काही चुकीचं बोललं गेलं असेल, संत वचनाच्या व्यतिरिक्त काही बोललं गेलेलं असेल तर वयाचा, वाणीचा, विचाराचा, अभ्यासाचा दोष समजून परत करा. जे योग्य असेल, जे कामाचं असेल ते गुरुजनांचा प्रसाद समजून सर्वांनी प्रत्येकाने बरोबर ठेवा. मायबाप नुसती कीर्तन ऐकू नका, कीर्तनातलं काहीतरी सार सुद्धा घरी घेऊन जायला शिका. सध्या
आजूबाजूला काळ एवढा वाईट आला. तालिबान सारख्या देशाने अफगाणिस्तानावरती अतिक्रमण केलं आणि तिथली सगळी संस्कृती धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला. आजही आपल्या हिंदू धर्मावरती अशा असंख्य वाईट नजरा टिकून आहे. ज्यांना वाटतं हिंदू धर्म संपला पाहिजे, हिंदू धोक्यात आला पाहिजे, याच्याकरता कित्येक 12 घड्या रात्रंदिवसाचा प्रयत्न करत आहे. माझी विनंती आहे मायबाप तुम्हाला, जेव्हा जेव्हा हिंदू धर्माचं काम असेल, धर्माच्या कामाकरता तुम्हाला आवाज दिला जाईल, धर्म म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल, तेव्हा तेव्हा तुम्ही तुमचे जात पंथ परंपरा वर्णभेद रंगभेद भाऊबंदी सगळं बाजूला ठेवा आणि या भगव्या धर्माच्या कामासाठी कट्टर वैरी जरी असाल तरी मांडीला मांडी लावून एकत्र बसा, तरच आपला धर्म टिकेल आणि तरच आपला धर्म वाढेल मायबाप. नाहीतर येणाऱ्या काळातली परिस्थिती फार कठीण आहे. बाकीच्या धर्मांकडे तुम्ही बघा, मुसलमान धर्मात 4थीचं पोरग खडाखड नमाजाच्या रोगात पडतं, आपल्या पोरग 10वी पास होऊन जातं, तरी समाधी संजीवन हरिपाठ काय आहे आपल्या पोराला कळत नाही. आपलं पोरग ग्रॅज्युएट होऊन जातं, तरी गीता कुणी कुणाला सांगितले आपल्या पोराला माहीत राहत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, नुसते तुम्हीच इथे येऊ नका, तुमचे लेकरं सुद्धा इथं आणा. आपला भगवा धर्म अबाधित राहिला पाहिजे. जगाच्या पाठीवर किती कट्टर 2 वैरी असले तरी त्या 2 वैऱ्यांना मांडीला मांडी लावून बसता येतं. हा जगाच्या पाठीवर एवढा एकच मंडप आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, गावगाव खूप वाढत चाललं, अखंड हरिनाम सप्ताहासारखं पवित्र कार्यात राजकारण अजिबात आणू नका. तुमचं काय राजकारण असेल ते मंदिराच्या पायरीच्या विषयाच्या बाहेर ठेवा. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे नेमकं काय हो? आपल्या वैऱ्याच्या गळ्यात हात घालायचा आणि आपल्या गावच्या सप्ताहाच्या पत्रिका सगळ्या गावात वाटायच्या. हाच खरा अखंड हरिनाम सप्ताह आहे. हा सप्ताह प्रत्येक गावागावामध्ये घडला पाहिजे. धर्माच्या नावावर आपण भडकायला नको, आपण एकत्र आलं पाहिजे, हिंदू धर्म जपला पाहिजे. आणि जर हिंदू म्हणून सगळेजण आपण एकत्र आलो, लाहोर से गुजरेगी गंगा, इस्लामाबाद के छाती पर लहराएगा तिरंगे झंडा, यहाँ से वहां तक सब भारत हो जाएगा, पाकिस्तान नहीं होगा लेकिन भारत तो होगा, अशी प्रत्येक हिंदूची शेवटपर्यंत इच्छा असली पाहिजे. मायबाप ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या पवित्र महाराष्ट्रात आपल्याला जन्म मिळाला, तर ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीत आपण वाढलो. त्यांचे विचार आपण सगळ्यांनी जपा. रोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचा, तुकोबऱ्यांच्या अभंगगाथेतला एखादा अभंग रोज वाचा. तुमच्या जीवनाकरता, रोजच्या दिवसाकरता याच्यापेक्षा वेगळी देवपूजा तुमची वेगळी घडणार नाही. ज्ञानोबा कधी अघटित तुमच्यावर घडू देणार नाही. हाच विश्वास खऱ्या अर्थाने प्रत्येकाला जाता जाता या निमित्ताने देतो. समस्त ग्रामस्थांतर वेलीकर दरवर्षी एकत्र येतात, एवढा गोड उत्सव करतात, एवढा गोड सप्ताह करतात. खरोखर समस्त ग्रामस्थांना धन्यवाद देतो. सुंदर अशी मंदिर आहे. याही वर्षी अजूनही काहीतरी कुठल्या मंदिराचं काम, जनार्दन महाराजांच्या मंदिराचं काम मला वाटतं सुरू आहे. माझी विनंती आहे, आपण सरळ हाताने त्या मंदिराकरता मदत करा. पुढच्या वर्षीच्या अखंड हरिनाम सप्ताहापर्यंत मंदिराचं काम 100% पूर्ण होऊन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली पाहिजे, हीच प्रार्थना मारुतीरायाकडे व्यक्त करतो. ग्रामस्थ मंडळाला खूप खूप धन्यवाद देतो. या गावावर विशेष ज्यांची कृपा आहे त्या हरिभक्ती परिणामचे परम श्रद्धेय गुरुतुल्य असणारे आदरणीय मेहुणकर बाबांच्या चरणी दंडवत करतो. आमचे अमोल महाराज खूप गोड साथ दिली मृदंगाची, महाराजांचे आभार. आमचे नाना शंकर महाराज, सगळी टाळकरी भजनी मंडळ, परिसरातून आलेली सगळी भजनी मंडळ, माझ्यावर नितांत प्रेम करणारी सगळी माणसं, सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देऊन या ठिकाणी थांबतो. एकदा सर्वांनी वरती हात करा. वा काय गोड चित्र आहे. काळे वाजून प्रत्येकाने भजन करा. हरे राम 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 राजा राम राम Hey,
स्वानंद सुखनिवासी पाटील बाबा, मल्हारी बाबा, दामोदर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला नामयज्ञ आदरणीय तुकारामजी बाबा मेहुणकर पुरुषोत्तम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणाऱ्या आपल्या सप्ताहातील आजची 4थ्या क्रमांकाची सेवा आदरणीय हरिभक्तपरायण सौरभ महाराज जाधव कुंडानी यांनी अगदी योग्य वेळेत येऊन आणि आपल्या वयाप्रमाणे जोशात अगदी गायनाचा आनंद देत देत पूर्ण केली, त्याबद्दल महाराज आपले धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय तुकाराम बाबा, चबुनाना, टोंगारे महाराज, अमोलजी महाराज, मृदंगवादक, साऊंड सिस्टीम, आपणा सर्वांचे आभार. तसेच परिसरातून आलेली भजनी मंडळी, मुखेड, पाचोरेवणी, मातेरेवाडी, सुग्रस, कान मंडाळे, शिंदे, पिंपळगाव, बसवंत, उंबरखड आणि आमचे संदीप भाऊ संदान कुर्नोली व त्यांचं भजनी मंडळ, आपणा सर्वांचे धन्यवाद, आभार. उद्याचे कार्यक्रम पहाटे 5 ते 7 काकड आरती होईल. नंतरून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होईल. सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ होऊन रात्री 9 ते 11 गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज घुमरे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी सर्वांनी उद्या हजर राहायचं आहे. आपणा सर्वांचे आलेल्या पाहुण्यांचे धन्यवाद. चहा पाणी घेतल्याशिवाय जाऊ नये. पत्रिका आलेली आहे आपल्याला उंबरखेड सप्ताहाची. बुधवार दिनांक 13 ते 20 या कालावधीत हा सप्ताह होणार आहे. प्रथम क्रमांकाची सेवा पंढरीनाथ महाराज पगार, कुशाल महाराज माळी, माऊली महाराज पंगुळकर, गोविंद महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज बाबळे, युवराज महाराज देशमुख, भागवत महाराज भादळे आणि उद्धव महाराज कदम अशा उत्कृष्ट सेवांचं नियोजन झालेलं आहे. तर या सप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यायचा.